स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल अन्मय विथ मॉममध्ये। चला तर आज आपण करूया बिना तेलाची डाएटची रेसिपी आहे मेथीची भाजी। तर सर्वात पहिले आपण शेंगदाणे घेणार आहोत आणि ते कमी गॅस करून भाजून घेणार आहोत, त्याच्याने भाजीला चव येते। तर मग शेंगदाणे थोडेसे भाजून घेऊ। तोपर्यंत आपण साईडला बारीक चिरलेली मिरची आणि लसूण आणि त्यामध्ये आपण शेंगदाणे जे भाजलेले आहेत ते शेंगदाणे टाकून घेऊ आणि थोडंसं पाणी टाकायचं आणि मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं। आणि मेथीची भाजी आहे ती स्वच्छ पाण्यातून 2-3 वेळा धुवून घ्यायची। मी साईडला 2-3 वेळा धुवून घेतली आहे आणि पाणी पण बदलून घेतलेलं आहे। व्हिडिओमध्ये मला दाखवता आलं नाही, पण तुम्ही पण धुवून घ्यायची 2-3 वेळा। त्यानंतर मी आता गॅसवर कढई ठेवली आणि गॅस ऑन केला। मग आता मी काय करते, जिरे टाकते आहे बिना तेल टाकता, कारण आपली आहे वेट लॉसची रेसिपी। तर आता जिरे टाकून मी एकदम जिरे भाजून घेतले की जिऱ्याचा एक जो खमंग वास असतो तो आपल्या भाजीला आला पाहिजे, त्याच्याने जी चव असते ती खूप छान होते। तर मग आता जिरे जोपर्यंत थोडेसे असे भाजलेले दिसत नाही तोपर्यंत मी भाजून घेतले। जिरे भाजल्यानंतर आता मी जी मिक्सरमधून पेस्ट दळलेली होती ती पेस्ट जिऱ्यामध्ये टाकून दिली बिना तेल टाकता। ती पेस्ट टाकून दिली। ती पेस्ट टाकल्यानंतर जी आपण मेथीची भाजी धुतलेली होती ती मेथीची भाजी आता त्याच्यात टाकून दिली। आता मी ते सर्व मिक्सचर एकत्र करून घेतलं आणि अंदाजानुसार आपल्याला किती जणांची भाजी करायची, किती करायची त्या अंदाजानुसार मी वरून गरम पाणी टाकलं भाजीमध्ये आणि भाजी मिक्स करून घेतली। त्याच्यानंतर थोडीशी हळद टाकली आणि मग आपल्या चवीनुसार भाजीमध्ये मीठ टाकून घेतले। आता मीठ टाकल्यानंतर भाजीला चांगली उकळ येऊ द्यायची। 2-3 वेळा उकळू दिल्यावर भाजी चांगली रेडी होऊन जाते आपली। तर मग ही झाली आपली वेट लॉसची रेसिपी। एकदा ट्राय नक्की करून बघा। आवडले असेल तर कमेंटमध्ये रिप्लाय करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करा। थँक्यू।